नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार मोठा असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता शशिकलाच्या एका चुकीमुळे गार्गीवरती मोठं संकट येताच आता गार्गीची याददाश्त परत आलेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला इथे आता तो भिकारी मंदिरासमोर बसलेला असतो. आता मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तो म्हणत असतो, काका जेवायला द्या ना, खूप भूक लागली, पोटात खूप कावळे ओरडायले, तो द्या ना, जेवायला द्या, ओ ताई द्या ना, असे सगळ्यांना तो ओरडतच म्हणत असतो. पण कोण बी त्याला जेवायला देत नाही. सगळे येत असतात, जात असतात. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट डंकी, घोरपडे, हवालदार सगळेजण बाजूला उभी राहून आता या भिकाऱ्याची गंमत बघत असतात. त्याच वेळेस तो भिकारी रडू लागतो, ए बाप्पा मला कोणीच जेवायला देत नाही, तू सांग ना या सगळ्या लोकांना, तू सांग ना, असे म्हणत असतानाच आता त्याच्याजवळ राया आलेला असतो. राया लगेच आता येताच म्हणू लागतो, ए मित्रा कसा आहेस तू, बरा आहेस का? तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, आलास तू मला भेटायला आला, मी तुझीच वाट बघत होतो. तेव्हा राया म्हणू लागतो, हो मी तुलाच भेटायला आलो. बरं डॉक्टरांना तू ओळखतो ना, डॉक्टरांबद्दल तुला काय माहिती आहे, सांग लवकर मला. तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो, डॉक्टर मीच डॉक्टर आहे, MBBS झालो आहे मी आता तुला इंजेक्शन देणार टुचूक आणि नंतर अशा डिशण्याव गोळ्या देणार, चालेल? नाही नाही नाही, मी डॉक्टर नाही आहे, मला नाही आवडत डॉक्टर, मी मंत्री आहे, मोठा मंत्री होणार आहे मी. आता लगेच तो भिकारी रायाच्या होतीभोवती गरके घालू लागतो, नाचू लागतो, मी मंत्री होणार आहे, इथल्या या भागातला मंत्री, असे म्हणताच आता लगेच तिथे ओट्यावरती उडी मारून तो उभी राहतो आणि जणू मंत्र्यासारखा बोलू लागतो, हे बघा सगळे मंडळी इकडे बघा, मी आता इथे पुढारी आहे आणि जर तुम्हाला या मंदिराचं काम करायचं असेल तर तुम्हाला मला मंत्री बनवावंच लागेल, चालेल? तेव्हा राया लागतो, चालेल, तू मंत्री आहे, तू मंत्री बनणार आहे, पण मला एक सांग, एक गोष्ट नीट लक्षात ठेव, हे बघ हा या डॉक्टरांचा फोटो, तू यांना ओळखतो की नाही, सांग लवकर. आता लगेच त्या फोटोकडे बघतच तो भिकारी हसू लागतो, हा मला नाही माहिती, कुठला डॉक्टर आहे, कोण आहे, मला नाही माहिती, मी तर मंत्री आहे ना. तेव्हा राया म्हणू लागतो, हो ना मग, अरे मंत्र्याला आपल्या इलाक्यातली सगळी माहिती असते, हो की नाही? मग आता मंत्री म्हटल्यानंतर या डॉक्टरांबद्दल तुला माहिती असेलच की, सांग की मग. आता लगेच तो भिकारी एकटक डॉक्टरांच्या फोटोकडे बघतो. तेव्हा लगेच आता लांबनं घोरपडे आता डंकी आणि डिपिकलला म्हणत असतो, काय माणूस आहे हा, खिकी दात काय काढतोय, काय बी सांगत नाही, आणि हा राया काय त्याला प्रेमळ स्वभावाने विचारत बसलाय. चांगल्या 2 कानाखाली ओढल्या ना खडाखड बोलेल, डॉक्टरशी काय नातं आहे ना लवकरात लवकर सांगून मोकळा होईल, अशा 2 कानाखाली द्यायला पाहिजे. त्यावर लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, जय अरे सगळ्याच गोष्टी हाणून मारून होत नाही बाबा, अरे त्याची मनस्थिती बघ, त्याचं सांगणं तुला काय बरोबर सोपं वाटतंय, सोपं काम नाही आहे, रायाभाऊ बरोबर त्याच्याकडनं काढून घेईल, बघत राहा तू. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, अरे बाबा ओळख ना, तू ओळखतोय ना, हे डॉक्टर तुला खूप जीव लावायचे, खाय प्यायला द्यायचे की नाही, मग सांग बरं कोण आहे हे, तू यांना ओळखतो ना, सांग लवकर. तेव्हा लगेच आता तो भिकारी म्हणू लागतो, हा कुठे आता, मला नाही माहिती. त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, हा नाहीच आहे, हा मेलाय, गेला तो हे जग सोडून. आता मात्र लगेच तो भिकारी जोरात हसू लागतो, नाचू लागतो. रायाला तर धक्का बसतो. तेव्हा लगेच तो भिकारी नाचतच म्हणू लागतो, गेला, आता माझंच राज्य असणार, आता मी मंत्री होणार, असे म्हणताच तो जोरात नाचत असतानाच राया त्याला म्हणू लागतो, अरे तुझ्या जवळचा व्यक्ती तुला सोडून गेलाय, या जगातनं निघून गेलाय, तुला काहीच वाटत नाही आणि तू हसतोय, अरे तुझी किती काळजी घेत होते ना हे डॉक्टर, मग ते गेल्याची बातमी कळाल्यानंतर तू हसतोय काय, सांग लवकर, तू ओळखतो का यांना? आता मात्र त्याच वेळेस तो भिकारी धपकन खाली पडतो. आता मात्र लगेच राया म्हणू लागतो, अरे काय झालं तुला, उठ लवकर उठ. तेवढ्यात लगेच आता जय, डिफिकल्ट डंकी सगळेजण धावत येतात. तेव्हा लगेच आता जय पटकन ॲम्ब्युलन्सला फोन करतो. आता त्याला राया सगळेजण हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतात. तर इकडे गार्गी आता चाळीत बाहेर आलेली असते. ती शशिकलाचा फोन घेऊन पळत असते, आंटी तुला तुझा मोबाईल हवा आहे ना, घे, मला आमरस देत नव्हती ना, आता बघूया तुझा मोबाईल कशी घेते तू. आंटी पळ, माझ्या पाठीमागे पळ. तेव्हा शशिकला म्हणू लागते, माझा मोबाईल खाली ठेवा,
जर त्याला काही झालं ना तर त्याच्यासारखी अवस्था तुझी करे ना. शशिकला म्हणतात मला, खाली ठेव, लवकरात लवकर खाली ठेव. त्यावर लगेच आता हसतच गार्गी म्हणू लागते, उल्लू बनवणार आहे तुला आता. मला आमरसपुरी देत नव्हती ना, आता बघ, आता तुला मोबाईल भेटणारच नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अशी एखाद्या टाकीत घालीन आणि कोंडून ठेवे ना. लक्षात ठेवा, शशिकलाच्या वाटेला जाऊ नको. माझा मोबाईल सुरक्षित दे माझ्याकडे, नाहीतर बघ त्याला जर काही झालं ना तर बघ तुला सोडणार नाही. आता मात्र लगेच गार्गी पटकन शशिकलाचा फोन बाजूला फेकते. आता मात्र मोबाईलचे 2 तुकडे झालेले असतात. आता शशिकला खूपच भडकते, पण गार्गी मात्र जोरजोरात दात काढत हसू लागते. चाळीतल्या सगळ्या बायका जमा झालेल्या असतात. तेव्हा शशिकला ओरडतच म्हणू लागते, मूर्ख पोरी, अगं अक्कल नाही आहे का तुला? अगं माझ्या मोबाईलची अशी अवस्था करणारी तू कोण? आता एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर दात काढतेस? अगं कोण भरून देणार आहे एवढं मोठं नुकसान? तुझी ती घाऱ्या डोळ्याची मांजर. त्यावर लगेच आता गार्गी हसतच म्हणू लागते, शचा मोबाईल फुटला, शचा मोबाईल फुटला. आता मात्र शशिकला खूप भडकते. गार्गी तुला सोडणार नाही आता. जशी माझ्या फोनची अवस्था झाली ना तशीच तुला आता फोडून फोडून मारणार बघच. असे म्हणतात शशिकला आत्ता गार्गीजवळ येते आणि तिचा हात पकडते. तेवढ्यात आता लगेच आमरसपुरीचं ताट घेऊन मंजिरी बाहेर आलेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, गार्गी बाळा चल पटकन, तुझ्यासाठी ताट आणलंय. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो आणलंय ताट? अगं तुझ्या या लेकराने बाळाने काय केलंय बघ ना, बघ इकडे बघ, माझ्या मोबाईलची वाट लावली. तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणू लागते, गार्गी हे सगळं तू केलंय? अगं असं नसतं करायचं, तुला माहिती नाही का? त्यावर शशिकला म्हणू लागते, सांग, तिला समजावून सांग. अगं तिच्या त्या बिनडोक डोक्यात काहीच घुसत नाही. मी सांगत होते पण तिने माझं ऐकलं नाही. आता कोण नुकसान भरपाई करणार आहे या सगळ्याची? लवकरात लवकर सांग लवकर. त्यावर मंजिरी म्हणू लागते, गार्गी अशी करायची नाही, या चूक पुन्हा सांगून ठेवते मी. हे बघ तू जे काही वागली ना ते चुकीचं केलंयस. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी एवढ्या प्रेमाने सांगून तिच्या डोक्यात घुसणार आहे? नाही कळत तिला. हे बघ आता हिला या चुकीची शिक्षा भेटायलाच पाहिजे. असे म्हणताच आता शशिकला गार्गीचा हात पकडते आणि ओढतच तिला रूमकडे घेऊन निघालेली असते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू अगं लहान लेकरू ते, जाऊ दे, सोड तिला, असं नको करू, चूक झाली असेल तिच्याकडनं. त्यावर शशिकला म्हणू लागते, बासा मंजिरी, पुरे झालं आता. लहान म्हणून लय डोक्यावर घेतलं, आता हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. असे म्हणताच आता शशिकला गार्गीला ओढतच रूममध्ये घेऊन येते आणि तिला रूममध्ये ढकलून देते आणि पटकन बाहेरनं दरवाजा बंद करते. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, काकू अगं काय करतेस तू? तिला का कोंडून घेतेस? सोड बरं काकू, अशी चूक करू नको, अगं लहान आहे ती. त्यावर शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, तिला शिक्षा भेटणार म्हणजे भेटणार. आता शशिकलाने रूममध्ये इथे गार्गीला बंद केलेलं असतं. तर इकडे आता राया, घोरपडे सगळेजण आता त्या भिकाऱ्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. आता डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केलेला असतो. तेव्हा लगेच राया आता डॉक्टरांजवळ येतो. डॉक्टर अहो काय झाले त्याला? तो कधी शुद्धीवर येईल सांगा ना, तो ठीक तर होईल ना? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा तुम्ही त्याला इकडे आणलंय पण तो कोमात गेलाय. आता मात्र तो कोमात गेला हे ऐकताच राया, घोरपडे सगळ्यांना धक्काच बसतो. असा कसा कोमात जाऊ शकतो डॉक्टर? अहो तो हसत होता, नाचत होता, बोलत होता, अचानक कसा कोमात जाईल? नाही असं नाही होऊ शकत. त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा या असे लोक ना खूप मानसिक रुग्ण असतात हो. त्यांना कधी कुठला पॅनिक अटॅक येईल ना हे सांगता येत नाही. कुठल्या तरी गोष्टीचा त्याला धक्का लागला असेल आणि म्हणूनच त्याला हा पॅनिक अटॅक आला आहे. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, काय याला अटॅक आला आहे आणि हा डायरेक्ट कोमात? हे कसं शक्य आहे? हा एकमेव पुरावा होता ज्यामुळे आपण डॉक्टरांच्या खुण्यापर्यंत पोचलो असतो. पण आता काय करायचं? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा मी काही मेडिसिन्स लिहून देतो, तुम्ही लवकरात लवकर घेऊन या. तेव्हा जय म्हणू लागतो, चालेल चला डॉक्टर. आता लगेच डॉक्टर, घोरपडे सगळेजण तिकडनं बाहेर जातात. पण राया मात्र आता त्या माणसाकडे एकटक बघू लागतो. काय नातं असेल याचं आणि डॉक्टरचं? डॉक्टर गेल्याची बातमी मी याला सांगितली, हा अटॅक आला असेल का? ही बातमी ऐकल्यामुळे धक्का बसला असेल का? पण तो तर ही बातमी ऐकल्यानंतर हसत होता, मग कुठला धक्का लागला असेल याला? असे असंख्य प्रश्न आता इथे रायाला पडलेले असतात.
तर आता इकडे मंजिरी शशिकला काकूला म्हणत असते, काकू अगं असं नको ना करू गं, अगं उघड ना, हे बघ असं नको करू, जाऊ दे माफ कर एवढ्या वेळेस. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जमणार नाही मंजिरी, आजवर तुझं मी खूप ऐकलं, खूप वेळा ऐकून घेतलं, पण आता नाही, आता मी हिला शिक्षा करणार म्हणजे करणार. तेवढ्यात आतमधनं आता गार्गी ओरडू लागते, ए आंटी उघड ना गं, तू ना बॅड आहे, एक नंबरची बॅड आहे, मला तू नाही आवडत, आंटी उघड ना गं, उघड ना, मला बाहेर यायचे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए मांजरीच्या पिल्ला, तुला आज मी इकडनं बाहेर काढणारच नाही, तुला काय करायचं ते कर, तुला शिक्षा भेटणार म्हणजे भेटणार. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं असं नको ना करू, हे बघ तिच्यासाठी आमरसपुरीचं ताट पण आणलं आहे मी, तिला भूक लागली असेल ना, तिला खाऊ दे ना 2 घास, असं नको करू. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो ताट वाढून आणलं आहे, अगं बैस की मग तू खाऊन घे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, जेव पोट भरेल तुझं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू अगं असं नको ना करू, किती वेळ आपण दोघे अशा बाहेर थांबणार आहोत, उघड ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, तुला इथे उभी राहून कंटाळा आलाय का, चल मी तुला भरवते, तुझं तरी पोट भरेल, चल चल. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, राहू दे, मी पण बघते आता किती वेळ आपण इथे उभी राहायचे, कधी तू दरवाजा उघडते मी पण बघते. आता मंजिरी तिथेच दरवाजात उभी असते. तर आतमधनं आता गार्गी म्हणू लागते, आंटी नको उघडू, माझ्याकडे इकडे आमरस आहे, मी आता आमरस खाणार आहे, नको उघडू दरवाजा. त्यावर शशिकला म्हणू लागते, हो ना मग खा, पोटभर खा, आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येईल ना तेव्हा आम्हाला सांगायचं नाही, खा जेवढा खायचा आहे ना तेवढा खा. आता लगेच गार्गी पटकन किचन ओट्याजवळ येते. आता मात्र आमरस बघताच गार्गीच्या तोंडाला पाणी सुटतं. तेव्हा गार्गी आता पटकन एका वाटीत आमरस घेते. वाव काय मस्त आहे ना, आता मी पोटभर जेवणार. तेवढ्यात आता पुरी घेण्यासाठी आता ती पोळ्यांचा डब्बा उघडते, पण ते पुरी शिल्लकच नसते. अरे बापरे, पुरी संपली आहे का, आता मी स्वतः पुरी तळणार आणि मग गरमागरम खाणार. असे म्हणताच आता जी तेलाची कढई गॅसवरती ठेवलेली असते ना ती खूप गरम असते. आता गार्गी पटकन ती कढई पकडते. त्याच वेळेस तिच्या हाताला चटके बसतात. आता पटकन तिने ती हातातली कढई सोडलेली असते. आता ती तेलाची कढई गार्गीच्या अंगावरती पडल्याने तिला चटके लागतात. ती पटकन पाठीमागे बाजूला पळते. आता पाठीमागे ती सरकल्यामुळे तिचा धक्का जे डब्बे ठेवलेले असतात ना त्या फळीला लागतो. आता मात्र गार्गी धपकन खाली पडते आणि धक्का लागल्यामुळे वरती ठेवलेला जो मोठा डब्बा असतो ना तो आता धपकन गार्गीच्या डोक्यात पडलेला असतो. आता मात्र गार्गी लगेच चक्कर येऊन खाली पडते. गार्गीच्या डोक्यात डब्बा पडल्यामुळे डोक्याला खूप मार लागलेला असतो. डोक्यातनं आता रक्तस्राव सुरू झालेला असतो. त्याच वेळेस आता गार्गीच्या ओरडण्याचा आवाज मंजिरी आणि काकूला येतो. तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं काहीतरी झाले, लवकरात लवकर उघड दरवाजा, काय झालं बघावं लागेल. आता लगेच शशिकला दरवाजा उघडते. आतमध्ये येऊन बघतात तर आता गार्गी खाली पडलेली असते. संपूर्ण तिच्या अवतीभोवती रक्त सांडलेलं असतं. आता मात्र मंजिरी आणि शशिकलाला मोठा धक्का बसतो. ए गार्गी अगं तुला काय झालं, एवढं रक्त कुठनं आलंय. आता मात्र लगेच मंजिरी पटकन गार्गीला उठवण्याचा प्रयत्न करते तर तिच्या डोक्यातनं खूप रक्त वाहत असतं. आता मात्र शशिकलाला तर मोठा धक्काच बसतो. हे सगळं कसं झालं. त्याच वेळेस आता राय येतो. मिस फायर अगं गार्गीला काय झालंय, चला चला पटकन तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. आता राया लगेच धावतच गार्गीला हॉस्पिटलला घेऊन येतो. आता मंजिरीने गार्गीच्या डोक्याला एक कापड गुंडाळलेलं असतं कारण डोक्यातनं खूप रक्त वाहत असतं. त्याच वेळेस राया ओरडतच मला, डॉक्टर डॉक्टर लवकर या, हे बघा ना गार्गीची अवस्था काय झाली, लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा, नाहीतर तिला काही झालं तर खूप रक्त वाहतंय हो. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे चला पटकन आतमध्ये घ्या पेशंटला. आता लगेच डॉक्टर रायाला विचारू लागतात, काय झाले नेमकं, हे सगळं कसं झालं. तेव्हा राया म्हणू लागतो, डॉक्टर हे सगळं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर विलास सुरू करा. त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर पण गार्गीला काही होणार नाही ना, ती बरी होईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा जखम खूप मोठी, रक्तस्रावही खूप होतोय, आता ऑपरेशन करावं लागेल, त्यानंतर पुढे काय होईल हे लगेच सांगता येणार नाही. असे म्हणताच डॉक्टर आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस राया विचारू लागतो, मंजिरी म्हणजेच मिस फायर काय झालंय, गार्गी बरोबर तू होतीस ना, मग हे सगळं कसं झालं. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, राया ते मी
त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायापासून हे लपवते आणि खोटं सांगते. राया, अरे काकून मी तिकडेच होतो, पण गार्गी किचनमध्ये खेळत होती ना, आणि खेळता खेळता तिचा त्या फळीला धक्का लागला आणि तो डब्बा तिच्या डोक्यात पडला, म्हणून हे सगळं झालं. तेव्हा राया म्हणू लागतो, जे काही झाडलंय ना ते खूप भयंकर झालंय. आता जर गार्गीला काही झालं तर इंद्रायणी मॅडम आपल्याला सोडणार नाही, तिला काही होता कामा नाही. शशिकलाला मात्र खूपच वाईट वाटतं. आता जे हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते ना, त्या मूर्तीजवळ आता शशिकला काकू येते आणि हात जोडतच रडतच म्हणू लागते, देवा चूक झाली, माझ्याकडनं मोठी चूक झाली, पण मी हे सगळं मुद्दामून नाही केलं रे. मला माझ्या चुकीची शिक्षा भेटायला हवी, पण बाप्पा त्या निष्पाप पोरीला काही चुकीची शिक्षा देऊ नको रे बाबा, कारण तिच्या बाबतीत असं काही व्हावं असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे तिला लवकरात लवकर बरं कर आणि तिला घरी सही सलामत घेऊन ये. पण बाप्पा मला माझ्या चुकीची शिक्षा भेटायलाच हवी. असे म्हणताच आता शशिकलाचं लक्ष समोरच आता बाप्पासमोर एक ताट ठेवलेलं असतं, त्यात कापूरवडी असते, त्याकडे जातं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मिळाला बाप्पा, मला मार्ग मिळाला, आता मला माझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागणार. आता शशिकला पटकन ती कापूरवडी हातावरती घेते आणि पेटवते. हॉस्पिटलमधले सगळे लोक तिथे जे असतात ना, ते आता शशिकलाकडे बघू लागतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बाप्पा मला माझ्या चुकीची शिक्षा भेटणारच आहे, पण त्या निष्पाप पोरीला बरं कर रे, तिचा काही होईल असं काही होऊ देऊ नको, बरं करशील ना तिला, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. त्याच वेळेस आता पाठीमागनं राय येतो, काकू याचा अर्थ हे तुझ्यामुळे झालं आहे. काकू अगं असं का केलंस तू, सांग ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, राया माझं ऐकून घे रे, हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, बास काकू, मला माहिती आहे ना, गार्गी तुझ्या डोळ्यात खूपतच होती, माझ्या आणि मिस बायरच्या आयुष्यातनं तिला बाजूला काढायचं म्हणून केलं नाही सगळं. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही राया, माझा असं काही हेतू नव्हता रे, मी खरं सांगते. त्यावर राय म्हणू लागतो, बास काकू, मी तुला ओळखतोय. अगं आजवर तू मला, नानाजीजीला, मिसफायरला किती त्रास दिला आहे, आणि आता गार्गीची वेळ आली म्हणून तिला त्रास देते ना. पण काकू अगं जनावर जरी 4 दिवस आपल्यासोबत राहिले ना तरी ते आपलंच होतं गं, आणि ही तर एक माणूस आहे, पण तरी तुला नको नकोशी झाली म्हणून तू या थराला जाशील असं कधी वाटलं नव्हतं. आता शशिकला रडतच म्हणू लागते, राया मी देवाची शपथ घेऊन सांगते, पण मी हे सगळं मुद्दामून नाही केलं रे, चुकून झालं. त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, बास काकू, आता जर गार्गीला काही झालं तर इंद्रायणी मॅडमला काय तोंड दाखवायचं, त्याची जबाबदारी तू घेणार आहेस का. त्यांनी एवढं विश्वासाने गार्गीला आपल्याजवळ ठेवलं, आता त्यांचा विश्वास तोडल्यासारखं वाटेल ना, काय उत्तर द्यायचं सांग ना, तिला जर काही झालं तर. आता मात्र तेवढ्यात लगेच धावतच मंजिरी येते. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया शांत हो, हे बघ काकूने हे सगळं मुद्दामून नाही केलं, मी पण होते तिकडे, काकूला वाटलं नव्हतं रे असं सगळं होईल, त्यामुळे प्लीज राया शांत हो. तेव्हा राया म्हणू लागतो, बास मिस पायर, आता खूप झालं, जर गार्गीला काही झालं तर मी शशिकला काकूचं तोंड कधी बी बघणार नाही. असे म्हणताच राया तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस रायाला तर डॉक्टरांनी बोलावलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं तू सांग ना गं, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं. मंजिरी आता शशिकलाची समजूत काढते. तर आता राया आता डॉक्टरांजवळ येतो. तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा ऑपरेशन झालं आहे, पण 12 तासाच्या आत गार्गी शुद्धीवरती आलीच पाहिजे. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, पण डॉक्टर सगळं काही ठीक होईल ना, ती बरी होईल ना. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, सांगितलं ना, 12 तासाच्या आत ती शुद्धीवर आली तर सगळं ठीक होईल, नाहीतर मग सगळं अवघड आहे, काय होईल हे सांगता येणार नाही. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, माझं चुकलं, माझ्यामुळे आज तिची अशी अवस्था झाली. आता डॉक्टर मात्र शशिकलावरती ओरडतात, काय म्हणजे तुमच्यामुळे अशी अवस्था झाली. अहो माणसाबरोबर कोणी असं वागतं का. अहो तुमच्यामुळे तिला किती यातना होतात याची कल्पना आहे का. आज जर तिला काही झालं तर कोण जबाबदार असणार आहे. आता मात्र लगेच राय म्हणू लागतो, डॉक्टर पण गार्गी बरी होईल ना. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, नाही अजून तरी त्याबद्दल काही सांगता येणार नाही. मंजिरी रायाला खूपच टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यात आता जय येतो. आता गार्गीबद्दल कळल्यामुळे तो रायाकडे चौकशी करू लागतो, काय झालं, ती बरी आहे ना. तेव्हा राय म्हणू लागतो, 12 तासात शुद्धीवर आली तर ती बरी होईल, नाहीतर अवघड आहे असं सांगितलं आहे. पण त्या माणसाचं काय झालं, तो आला का कोमातनं बाहेर. तेव्हा जय म्हणू लागतो, नाही राया, तो अजूनही कोमातच आहे आणि आम्ही त्याचाच शोध घेतो आहे. नेमकं त्याचं आणि डॉक्टरचं नातं काय हे आपल्याला शोधावं लागणार आहे.
कारण डॉक्टरला तो माणूस खूप शिव्या शाप द्यायचा, पण तरीही डॉक्टर त्याला अगदी जीव लावून स्वतःच्या हाताने खायला भरवायचा. नेमकं दोघांचं नातं काय हे जर कळालं तर आपण नक्कीच खुन्यापर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा लगेच आता लागतो. हो ना, मग चल घोरपडे आपण लगेच शोधायला सुरुवात करूया. त्यावर जय म्हणू लागतो, राया तू थांब इकडेच. कसं आहे ना, मंजिरी आणि गार्गीला तुझी गरज आहे. जर काही माहिती मिळाली तर मी तुला अपडेट देत राहील. आता लगेच जय घोरपडे तिकडनं निघालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता तो जो सिरियल किलर दाखवलेला असतो ना, तो मात्र पुरुष नसून एक बाई असते. आता मात्र तिने एका इन्स्पेक्टर साहेबांनाच पकडलेलं असतं आणि आता तिला इन्स्पेक्टर साहेबांचा खून करायचा असतो. त्याच वेळेस रायाच्या हातात मोठा पुरावा लागतो. प्रत्येक खुन्याच्या हातावरती एक नाव कोरलेलं असतं, इगतपुरी असं पूर्ण नाव तयार झालेलं असतं. म्हणजे हा खुनी इगतपुरी गावचा आहे आणि आता या गावात जाऊन राया त्याचा शोध घेणार. तर मात्र ही परी, ही किलर कोण असेल आणि ती हे सगळं का करत असेल, गार्गीची याददाश्त कशी येणार, पुढे काय काय होणार, हे सगळं बघणं खूपच मजेदार असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल